श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण मुलांच्या अभ्यासात व स्मरणशक्तीमध्ये वाढ होण्यासाठी कोणकोणते आध्यात्मिक उपाय करावेत हे पाहूयात. ज्योतिषशास्त्रामध्ये मुलांच्या बौद्धिक प्रगतीसाठी प्रज्ञा विवर्धन स्तोत्र पठण करण्यास सांगितले आहे. या स्तोत्राची रचना अशा पद्धतीने केली आहे. या स्तोत्राच्या नियमित पठणाने बौद्धिक एकाग्रता साधून स्मरणशक्ती तीव्र व्हायला मदत होते. अशा शब्दांची रचना या स्तोत्रामध्ये केलेली आहे आणि त्यानुसार तसे व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये तयार होऊन आपल्याला योग्य त्या स्मरणशक्तीची ऊर्जा अनुभवायला मिळते. शैक्षणिक प्रगतीसाठी अध्यात्मशास्त्रातील आराध्य दैवत म्हणजे श्री गणपती. शैक्षणिक जीवनात गणपतीची उपासना विशेष सांगितले आहे. यामध्ये गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष अवश्य म्हणावे. याचा आपल्या मानसिक एकाग्रतेसाठी चांगला परिणाम होताना दिसतो. अशी दुर्मिळ रचना या स्तोत्रांची करण्यात आली आहे. काही मुलांना अभ्यास करताना बऱ्याच वेळेस मानसिक भीती, अनामिक भीतीचा त्रास होतो. अशा व्यक्तींनी वरील उपासनेबरोबरच शनिवारी किंवा शक्य झाल्यास दररोज श्री मारुती स्तोत्र म्हटल्यास मनातील भीती कमी होऊन धाडस व आत्मविश्वासाची प्राप्ती होते व अभ्यासामध्ये चांगले परिणाम होताना दिसतात. शालेय जीवनात अभ्यास करत असताना शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास केल्यास त्यापासून मिळणारी ऊर्जा शुभ असते आणि एक चैतन्यमय ऊर्जेमध्ये अभ्यास स्मरणात राहण्यास मदत होते. मुलांच्या जन्मतारखेनुसार किंवा कुंडलीनुसार त्यांच्यासाठी कोणकोणते रंग शुभ आहेत तशा प्रकारचे वस्त्र जास्तीत जास्त धारण करावे. पत्रिकेमध्ये कोणत्या कलागुणांना वाव आहे, तसेच कोणत्या ग्रहाची बलहीन किंवा कोणते ग्रह मजबूत आहेत हे समजल्यास बऱ्यापैकी आध्यात्मिक उपासना किंवा रेमेडीज करून पद्धतीने केल्यास यश प्राप्तीसाठी खूप सहकार्य मिळते. मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. एकदा जर का करिअर निवडण्याची दिशा चुकली तर आयुष्याची दशा व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे अभ्यास करण्याबरोबरच एकाग्रता आयुष्यात योग्य निर्णय तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि आध्यात्मिक उपासनेने त्यामध्ये निश्चितच भर पडते. हे अनुभव सिद्ध आहे. यासाठी सर्वांनी आपल्या जीवनामध्ये ऋषीमुनींनी आपल्या शैक्षणिक जीवनात यश मिळवण्यासाठी जे स्तोत्र मंत्र आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत त्याचा निश्चित उपयोग करावा व आयुष्यात यशप्राप्ती करून घ्यावी. आपला जर अध्यात्मावर विश्वास असेल तर मुलांना या छोट्या छोट्या स्तोत्रांविषयी सांगून नक्कीच आपण त्यांची स्मरणशक्ती वाढवू शकतो आणि त्यांची अभ्यासातील प्रगतीही वाढवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह लवकरच.